आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शहांच्या टीकेनंतर अजितदादा गटाचे आमदार बनसोडे यांची नाराजी पाहायला मिळाली। शहांच्या टीकेनंतर अजितदादा गटाचे आमदार बनसोडे यांची नाराजी झालेली आहे। अमित शहा यांच्या टीकेनंतर अजितदादा गटाचे आमदार बनसोडे हे नाराज झालेले पाहायला मिळतात। शहांच्या टीकेनंतर अजितदादा गटाचे आमदार बनसोडे नाराज झालेले आहेत। अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आपल्या सोबत आहेत। अण्णा, अमित शहाकडून शरद पवारांवर जी आहे ती झगडी अशी टीका झाली आहे, काय नक्की वाटतं? अशा टीका योग्य आहेत का? काल भाजपचे नेते आदरणीय अमित शहा साहेब काल पुण्यामध्ये होते। काल त्यांच्या शिबिरामध्ये त्यांनी आदरणीय पवार साहेबांवरती जी टीका केली, खरं बघितलं तर आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, हे पण भाजपने किती वेळा कबूल केलेले आहे। वास्तविक बघितलं तर त्यांचा 50-60 वर्षाचा अनुभव आणि काल जे शहा साहेबांनी जी टीका केलेली, खरं तर त्यांनी त्यांचा आदरच करायला पाहिजे होता। एकेकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की शरद पवार हे माझे गुरु आहेत। त्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काल जे वक्तव्य केलेले ते वक्तव्य योग्य नाही। पण या वयात जे आहेत आता कितपर्यंत भाजपचे अनेक नेते जे आहेत ते अमित शहासोबत असतील, ते देखील त्यांच्यावर टीका करताना आपल्याला लोकांना पाहायला मिळालं। काय सल्ला द्याल तुम्ही? आता मी सल्ला देण्यात इतपत काय मोठा नाहीये, पण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे शरद पवार हे देशाचेच नेते आहेत। त्यांचा 40-50 वर्षाचा काळ हा राजकीय क्षेत्रामध्ये गेलेला असल्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता एक देशाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करते। थांबवलं पाहिजे का अशा टीका? थांबली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।